क्रमांक 2 ला इथे सुरुवात होतीये. एका बाजूला माले क्रिकेट क्लब माले, त्यांच्या विरोधामध्ये सचिन भाऊ मेंगडे स्पोर्ट फाउंडेशन भादस संघ बघायला मिळतोय. दुसऱ्या क्रमांकाची सेमीफायनल चौंडाई सेवा क्रिकेट क्लब आयोजित शेडानी करंडक 2025 चे हे आयोजन आपण पाहतोय. पहिल्या सेमीफायनल मध्ये यजमान संघ हा फायनलच्या दिशेने दाखल झालाय. दुसरा फायनलिस्ट कोण असेल यासाठीची लढाई आपण पाहतोय जी मैदानाच्या आतमध्ये सुरू होते. नाणेफेक जिंकलाय भादस संघाने आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि सलामीची जोडी, सलामीचे फलंदाज जे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अथर्व मेंगडे आणि आदित सिंग ही जोडी आपण पाहतोय जी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. तर क्षेत्ररक्षण करत असताना गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक 1 साठी आपण पाहतोय अतुल शेंडे जे गोलंदाजी मार्कवरती दाखल होताना पाहायला मिळतात. आदित सिंग आणि अथर्व मेंगडे ही जोडी आपण पाहतोय जी मैदानाच्या आतमध्ये 4 षटकांचा सामना असणार आहे. पहिली सेमी फायनल जिंकली आहे आणि यजमान संघ फायनल मध्ये दाखल झाला आहोत. लेट्स प्ले डावाला सुरुवात होते. अतुल शेंडे गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालेत. पॉवर प्लेचं पहिल्या क्रमांकाचं षटक जे मैदानाच्या आतमध्ये सुरू होणार आहे. माली संघाला विनंती आहे कृपया क्षेत्ररक्षण लगेच लावायचे, वेळ वाचवायचा आहे. अतुल शेंडे गोलंदाजी मार्कवरती तयार. इथं बॅकफुट होता असताना वन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. कोणताही धाव या ठिकाणी कोणतीही प्राप्त होणार नाही आणि एक डॉट बॉल, पहिलाच निर्धाव चेंडू येणार आहे. अजूनही आपण पाहतोय की पहिल्या क्रमांकाचं षटक सुरू झाले. पहिलाच निर्धाव चेंडू येताना बघायला मिळाला. पॉवर प्लेची सुरुवात आहे. अत्यंत वेगवान चेंडू शरीरावरती आदळला. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. सेमी फायनल क्रमांक 1 जी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळी ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक बनेल दर्शक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. पहिला षटकार आलाय आणि संघाचं अकाउंट ओपन झालंय. धावफलकावरती 6 धावा. धावफलकावरती 6 धावा बिनागड्याच्या मोबदल्यामध्ये. सुरुवात तर चांगली आपण पाहतोय. एक म्हणलं का मी? त्यावेळी पुन्हा एकदा हुकचा प्रयत्न होता, मात्र एक धाव डिक्लेअर झोन मध्ये त्या ठिकाणी चेंडू जाईल. एका धावेने स्कोर कार्ड मात्र आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचतोय. धावफलकावरती 7 धावा बिनबाद ज्या आपल्याला आतापर्यंत ज्या बघायला मिळत आहेत. पुन्हा एकदा अतुल पुढे सरसावत खेळलाय. डिक्लेअर झोन मध्ये त्या ठिकाणी चेंडू असेल. एका धावेने स्कोर कार्ड मात्र पुढे पोहोचतोय. धावफलकावरती 8 धावा. 4 चेंडू आतापर्यंत आपण पाहतोय जे पहिल्या ओव्हर मधले आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम होते. एक षटकार जरूर आला, त्यानंतर गेलेले कमबॅक आपण पाहतोय. लागोपाठचे 2 सिंगल आल्यानंतर धावफलक 8 या धावसंख्येवरती पाहायला मिळतंय. इथं पुन्हा एकदा हुक करायचा होता, मात्र एक डॉट बॉल निर्धाव चेंडू येताना बघायला मिळेल आणि संघाचं धावफलक मात्र आपण पाहतोय जे 8 या धावसंख्येवरती स्थिर आहे. लागोपाठचे 3 चांगले चेंडू आतापर्यंत बघायला मिळाले. अतुल शेंडे नावाचं वादळ इथं मैदानामध्ये आपण पाहतोय. इथं पुन्हा एकदा ऑन साइडला खेळायचा होता. बॅट मध्ये संपर्क तितकासा प्रॉपर नाहीये. पैकी येईल 38 सर्कलच्या आतमधून, तोपर्यंत एक सिंगल प्राप्त होईल आणि पहिल्या षटकाची सांगता झाली. धावफलकावरती जेमतेम 9 धावा ज्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अथर्व आणि आदित सिंग हे कामकाज करत असताना पाहायला मिळते. 4 षटकांचे सामने आपण पाहतोय. सेमी फायनल क्रमांक 2 पहिली सेमी फायनल यजमान संघाने जिंकली. फायनल मध्ये धडक घेतली, परंतु दुसऱ्या
सेमीफायनल मध्ये कोणता संघ विजेता ठरेल याकडे सर्वांचं लक्ष असेल, सर्वांच्या नजरा असतील की आज या स्पर्धेमधील फायनल कोणत्या दोन संघांमध्ये असेल यासाठीचं युद्ध जे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय संकेत शेंडे गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. माले संघामधून गोलंदाजी करत असताना सातत्याने चांगली कामगिरी संकेतने देखील केली आहे. आज महत्वाचा दिवस आहे. शेडानी करंडक 2025 मध्ये सेमी फायनल क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती तो षटक क्रमांक 2 साठी दाखल झालाय. धावफलकावरती पहिल्या षटकामध्ये 9 आल्यात. चांगली कामगिरी, चांगली सुरुवात आपल्याला बादल संघाची ती बघायला मिळाली, परंतु याच रणनीतीने इथं जर धावा बनवलं तर निश्चित एक चांगली टोटल या ठिकाणी उभी राहू शकते. या स्पर्धेच्या निमित्तानं शुभागमन होत आहे चौंडाई सेवा तरुण मंडळ स्टारचे रवींद्र भाऊ घाटे यांचे या ठिकाणी शुभागमन झाले. आपले मनपूर्वक स्वागत, सहर्ष असं स्वागत. त्याचप्रमाणे या स्पर्धेच्या निमित्तानं शुभागमन होत आहे मुळशी धरण विभाग राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सन्माननीय तुषारभाऊ राऊत याही मान्यवरांचे या ठिकाणी शुभागमन झाले. आपले देखील मनपूर्वक हार्दिक तुळशीदास भाऊ राऊत या मान्यवरांचे या ठिकाणी शुभागमन झाले. आपले मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. प्रमाणे युवा उद्योजक सन्माननीय रामदास भाऊ ठाकर याही मान्यवरांचे या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं शुभागमन होते. आपले देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. धावफलकावरती 11 धावा बिना गाड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 जे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संकेत शेंडी गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात. पहिल्या 2 चेंडूवरती 2 सिंगल प्राप्त झाल्यात आणि संघाचं धावफलक आपण बघितलं तर 11 धावसंख्येवरती बादल संघाचं बघायला मिळतात. आतापर्यंत चांगली सुरुवात होती, मात्र गोलंदाजांनी चांगलं कमबॅक करण्याचा प्रयत्न इथं माले संघाच्या बघायला मिळाला. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव चेंजेस पाहतोय. अगदी विस्तारलेलं क्षेत्ररक्षण बघायला मिळेल. फील्ड रिस्ट्रिक्शन या ठिकाणी हटलेत. पॉवर प्लेची सांगता झाली, त्यानंतरचं क्षेत्ररक्षण आपण बघतोय. एक एक्स्ट्रा कव्हर, एक शॉर्ट पॉइंट त्या ठिकाणी आपण पाहतोय. लॉंग आपलं क्षेत्ररक्षण यावेळी स्लॉट मध्ये बॉल होता आणि फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. षटकार, 6 धावा. शुभागमन होत आहे ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी क्रिकेट साहित्य प्राप्त झाले. सन्माननीय शेडानी गावचे युवा उद्योजक संदीप भाऊ राऊत या मान्यवरांचे या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थिती राखते. आपले मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळी कव्हर 2 धावा इथं प्राप्त होतील. धावफलकावरती 19 धावा ज्या संघाच्या स्कोअर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 इथं मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली होती, मात्र 3ऱ्या क्रमांकाचा चेंडू अगदी सीमारेषेच्या बाहेर पाठवला. त्यानंतर आलेली दुहेरी धाव आपण पाहतोय. जी धावगत ती यावेळी पिकअप शॉट आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये 1 बाउंस चेंडू सीमारेषेच्या बाहेर मिळतोय. 4 येतोय शानदार खणखणीत चौकार. जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. एक चांगलं षटक कशा प्रकारे खराब होतं ते आपण या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिल्या 2 चेंडूवरती 2 सिंगल आल्या, त्यानंतर षटकार, एक दुहेरी धाव, एक चौकार, अशा प्रकारचं षटक आतापर्यंत बघायला मिळालं. 14 धावा ज्या 5 चेंडूमध्ये आतापर्यंत या गोलंदाजांना दिल्यात. अथर्व आणि आदित सिंग ही जोडी आपण पाहतोय जी मैदानाच्या आतमध्ये कामकाज करते. धावफलकावरती षटक क्रमांक 2 शेवटचा अंतिम बॉल. 23 धावा धावफलकावरती बिना गाड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळी पुन्हा एकदा पिक करण्याचा प्रयत्न होता चेंडूला, मात्र बॅट आणि बॉल मध्ये तितकासा प्रॉपर संपर्क त्या ठिकाणी झाला नाही आणि एक डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 जे मैदानाच्या आतमध्ये संपतंय आणि धावफलकावरती 23 धावा ज्या बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत सचिन भाऊ मेंगडे स्पोर्ट फाउंडेशन भादस संघानं बनवल्यात.
एक चांगली सुसंगत सुरुवात जी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकांचा सामना आहे. आतापर्यंत 2 षटकं चांगल्या पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न होता, मात्र फलंदाजांनी आक्रमणाचा वर्षाव केला आणि ही दोन्ही षटकं थोडीशी महागडी ठरताना बघायला मिळाली. धावफलकावरती 23 चा खेळ अद्यापपर्यंत समाप्त झालाय. अजूनही उर्वरित ड्रॉप झाले ना, आवाज बंद होता. 23 धावा धावफलकावरती बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. मार्गवरती दाखल होत आहेत. एक अनाउन्समेंट आहे. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा हा 5-16 तारखेला सर्वांनी नोंद घ्यावी. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा हा शेडानी गावामध्ये 16 तारखेला संपन्न होणार आहे. सन्माननीय मुळशीदपूर वेल्ला राजगडचे विद्यमान आमदार शंकरभाऊ मांडेकर यांच्या शुभ हस्ते हा बक्षीस वितरण सोहळा पार पडणार आहे. त्यामुळं सर्व संघांनी याची नोंद घ्यायची. षटकार आलाय. ठीक आहे सर. धावफलकावरती या षटकाराच्या मदतीने 31 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला धावफलकावरती बघायला मिळतात. 2.3 षटकांचा खेळ संपलाय. हे षटक आतापर्यंत चांगलं ठरत असताना आपण पाहतो एक षटकार आला आणि थोडस महागडं ठरताना जे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. राईट हँड राऊंड टू विकेट. इथं पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र संपर्क नाहीये. करतो 31 धावा धावफलकावरती बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. चांगली टोटल या ठिकाणी आपण पाहतोय. यावेळी बॅटची कडा आणि यष्टीरक्षकाच्या दिशेने झेल टिपलाय. फलंदाज बाद. आदी सिंग बॅक टू द डगआउट. धक्का क्रमांक 1. एकतीस या धावसंख्येवरती पहिला फलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये बाद होईल. आदी सिंग इथं बॅक टू द डगआउट झालाय. धावफलकावरती 31. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये समीर गावडे. या खेळाडूने आजच्या दिवसभरामध्ये चांगली कामगिरी केली आहे. भादस संघ जर बघितलं तर सेमी फायनल मध्ये माफक धावसंख्या असताना देखील त्या डिफेंड करत 24 चेंडू मध्ये 25 धावांची आवश्यकता असताना ती धावसंख्या डिफेंड केली. आणि आज आपण पाहतो इथं मात्र उंच आकाशामध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपलाय. लागोपाठचा बॅक टू बॅक दुसरा फलंदाज इथं मात्र आल्या पावली माघारी परतलाय. धक्का क्रमांक 2. एकतीस धाब्यांवरती आपण बघतोय की दुसरा फलंदाज देखील तंबूच्या आश्रयाला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. बारीक जोरी ते मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत.
षटक क्रमांक 3 ची सांगता झाली. तिसरं षटक संपुष्टात आले. नवीन गोलंदाज आपण पाहतोय चौथ्या षटकासाठी धनंजय पोकळे, मुळशी संघाचा अनुभवी गोलंदाज म्हणून या खेळाडूकडे बघितलं जातं. आज आपण पाहतोय सेमीफायनल क्रमांक 2 च्या पहिल्या इनिंगच्या शेवटच्या षटकासाठी धनंजय पोकळेला गोलंदाजीच्या मार्कवरती आणलंय. आज जर बघितलं तर 3 षटकामध्ये भादस संघानं आतापर्यंत 31 धावा बनवल्यात 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. परंतु येणारे 6 चेंडू हे निश्चित खूप निर्णायक असणार आहेत. या प्रथम फलंदाजी करत असताना किती धावांचं आव्हान सेट केलं जाईल यासाठी ह्या 6 चेंडूंचं येणं खूप महत्वाचं आहे. हे 6 चेंडू जर योग्यरित्या हाताळले तर माले संघ पुन्हा एकदा या इनिंग मध्ये कमबॅक करू शकतो. धनंजय अखूट टप्प्याचा बॉल होता, मात्र बॅटची लिडिंग एज घेत असताना आपण पाहतोय फाईन लेग दिशेमध्ये डिक्लेरेशन झोन मध्ये त्या ठिकाणी चेंडू जातोय. 1 धाव प्राप्त होईल. 1 धावेने स्कोर कार्ड मात्र आपण पाहतोय पुढे जाताना पाहायला मिळेल. धावफलकावरती 32 धावा. षटक क्रमांक 4 अंतिम षटक इथं मैदानाच्या आतमध्ये सुरू होत आहे. शेवटच्या षटकासाठी धनंजय यांना आणलंय. पहिला चेंडू तर अप्रतिम दर्जाचा होता, मात्र अजूनही उर्वरित 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळलाय. चेंडू हवेमध्ये डायरेक्ट हिट देखील झालाय. इथं तिसऱ्या पंचांकडे या ठिकाणी विचारणा केली गेली. धावबाद साठी तिसऱ्या पंचांकडे या ठिकाणी विचारणा केली गेली. हा सर नो बॉल आहे का पहिला? हा नो बॉल. हा हिट झालं. इथं धावबाद साठी आउट आहे ना सर? विकेट आहे. फलंदाज बाद असणार आहे. तिसरा धक्का इथं आपण पाहतोय धावबादच्या स्वरूपामध्ये. नो बॉलचं पण चेक करा. नो बॉल आहे. नो बॉल. पुढचा चेंडू फ्री हिट असेल. सर रन किती आता? 1. यावेळी लोअर फुल टॉस होता. सरळ बॅटनं खेळलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक येईल. लॉंग ऑफ मधून थोडस फोम बॉल आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील यशस्वी. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 3 धावा कंप्लीट. चौथी धाव देखील इथं घेतली जाते आणि चौथी धाव देखील इथं कंप्लीट होते. साज बाजतात आणि त्यानंतर केलेला सरताज इथं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा इथं आपण पाहतोय ते पळून पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. धावांसाठीची लगबग गडबड इथं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. धावफलकावरती 37 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक शेवटचा अंतिम जे मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना आपण पाहतोय इतक्या सहज या धावा येत नसतात. त्यासाठी खूप मोठे कष्ट इथं मैदानाच्या आतमध्ये घेतले गेलेत. 4 धावा पळून काढल्या गेल्यात. धावफलकावरती 37 धावा. अजूनही उर्वरित 4 चेंडूंचा खेळ अद्यापपर्यंत बाकी आहे. यावेळी ऑन साइडला फ्लिक करत असताना आपण पाहतोय चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये. 1 धावेने स्कोर बदल्यामध्ये. शेवटचं अंतिम षटक जे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जे प्रभावित करणारं षटक होतं. 1 धावबादची विकेट. 4 धावा पळून पूर्ण. त्यानंतर 1 सिंगल. आतापर्यंत 3 चेंडू मध्ये 7 धावा. इथं पुढे सरसावत डान्सिंग डाऊन द विकेट.
क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आहे आणि विकेट इथे येणार आहे. धक्का क्रमांक 4 इथं मैदानाच्या आतमध्ये. बारीक जोरी बॅक टू द डगआउट. चार चेंडू अत्यंत महत्वाचे हाताळलेत. 38 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. राम गावडे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रयत्न इथं आपण पाहतोय मोठ्या फटक्यांसाठी केले जात आहेत, परंतु इतक्या सहजतेनं ते मोठे फटके येताना पाहायला मिळत नाहीये. अनुभवी गोलंदाज म्हणून धनंजय पोकळे यांना ओळखलं जातं. आज तीच क्वालिटी गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. अजूनही उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अद्यापपर्यंत जर बघितलं तर 38 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथं इथं आपण पाहतोय अगदी ब्रह्मास्त्र होतं. इथं 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 धावांसाठीची धाव इथं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. डायरेक्ट हिट तो देखील होऊ शकला नाही आणि 2 धावा वाईट +2 अशा प्रकारच्या 3 धावा इथं अवांतर खर्च केले गेले. धावफलकावरती 41 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खूप मोठी धाव पळापळ इथं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. डायरेक्ट हिट होऊ शकला नाही. त्या फटका. क्षेत्ररक्षक धावतोय पळतोय. त्या कालावधीमध्ये बघितलं तर 2 धावा पळून पूर्ण होत आहेत आणि 2च धावांवरती त्या ठिकाणी समाधान मानावं लागते. धावफलकावरती 43 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगलं धावफलक आपण पाहतोय. सुसज्ज सुसंगत धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहे, जे 4 षटकामध्ये येणं अपेक्षित होतं. निश्चितच सेकंड बॅटिंग मध्ये या धावा बनवणं इतकी सोपी गोष्ट असणार नाही. अजूनही उर्वरित 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचा अंतिम बॉल. सेकंड इथं ब्रह्मास्त्र होतं. बॅटवरती परफेक्ट मिडल होत नाहीये तोपर्यंत चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये आणि पहिल्या इनिंगचा पहिल्या डावाचा खेळ इथं संपुष्टात आलाय. धावफलकावरती 44 धावा. विजयासाठी 45 धावांचं आव्हान इथं 4 षटकामध्ये असणार आहे.
सेमी फायनल क्रमांक 2च्या दुसऱ्या इनिंगला इथं प्रारंभ होतोय. सलामीची जोडी जी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अतुल शेंडे तुषार ठोंबरे आणि अतुल शेंडे हे राईट अँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळेल. तर गोलंदाजी मार्क वरती सोपान जोरी जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं जे मैदानाच्या आतमध्ये सुरू होणार आहे. 45 धावांचा पाठलाग करायचा आहे. 45 धावांचं आव्हान इथं आपण पाहतोय जे मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. राईट हँड राऊंड द विकेट इथं ब्रह्मास्त्र होतं मात्र तितकस प्रॉपर बॅट वरती चेंडू मिडल करू शकलं नाही आणि कोणतीही धाव त्या ठिकाणी प्राप्त होणार नाही. डॉट बॉल पहिलाच निर्धाव चेंडू इथं आपण पाहतोय जो मैदानाच्या आतमध्ये आलाय. मागच्या मॅच मध्ये जर बघितलं तर भादस संघानं 25 धावा देखील डिफेंड केल्यात. यावेळी पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची लिडिंग एज घेत असताना होता डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाऊन विसावेल तोपर्यंतच्या कालावधीमध्ये एक धाव जी डिक्लेअर स्वरूपाची प्राप्त होईल आणि संघाचं अकाउंट या ठिकाणी माली संघाचं ओपन होताना पाहायला मिळतंय. धावपलकावरती एक धाव जे आतापर्यंत आहे. षटक क्रमांक पहिलं जे पॉवर पेच आपण पाहतोय 4 षटकांची मॅच आहे. 24 चेंडू मध्ये 45 धावांचं आव्हान होतं. ज्या आव्हानात माली संघ आपण पाहतोय जी सलामीची जोडी तुषार ठोंबरे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय स्ट्राइक ऑन अतुल बॅट वरती मिडल नाही झाला आणि तोपर्यंत आपण पाहतोय एक सिंगल प्राप्त होणार आहे. अगदी वेगवान सिंगल येते आणि संघाचं वाढतं धावफलक आपण पाहतोय जे स्कोर कार्ड वरती 2 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 1 मध्ये आपण पाहतोय आतापर्यंत चांगली कामगिरी चांगलं प्रत्युत्तर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय. पूर्वार्धामध्ये चांगला खेळ इथं भादस संघानं केलाय परंतु उत्तरार्धामध्ये देखील चांगली कामगिरी इथं दोन्ही संघांना करायची. आतापर्यंतच्या कालावधीमध्ये बघितलं तर मात्र 2 धावा ज्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. अशाच धावा रोखण्याचा पडल्यानंतर आपण पाहतो एक आपटबार पाहायला मिळाला आणि सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेने जाऊन पोहोचेल. 1 बाउन्सचा इशारा इथं पंचांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स चेंडू प्राप्त केला. इथं आपण पाहतोय सरळ बॅटनं खेळलाय. क्षेत्ररक्षक कोणी नाही. एक टप्पा घेत चेंडू सीमारेषेच्या बाहेर मिळताय 4. येतो शानदार खणखणीत चौकार. तुषार ठोंबरे यांच्या बॅटमध्ये आपण पाहतोय एक शानदार चौकार आपल्याला बघायला मिळाला. 45 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत स्कोर कार्ड वरती 6 धावा. षटक क्रमांक 1 मध्ये आपण पाहतोय जे सोपान जोरीचे आक्रमण करत असताना तुषार ठोंबरे पाहायला मिळाले. मॅन ऑफ द सिरीजच्या रेस मध्ये असलेले तुषार ठोंबरे जे बॅटिंग साठी आपण पाहतोय. अजूनही क्षेत्ररक्षक तिथं कोणी नाही. चेंडू एक टप्पा घेत चेंडू सीमारेषेच्या बाहेर मिळताय 4. येतो शानदार सनसनी चौकार. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. धावपलकावरती 10 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या 18 चेंडू आणि 35 धावांची गरज या मॅच मध्ये आपण पाहतोय. माले संघाला विजयासाठी असणार आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी आपण पाहिली परंतु तुषार ठोंबरे बॅटिंग मार्क वरती आले आणि 2 उत्तुंग चौकार आपल्याला पाहायला मिळाले. धावपलकावरती 10 धावा अजूनही 18 चेंडू आणि 35 धावांची गरज. अठरा चेंडू आणि 35 धावांची गरज या मॅच मध्ये आपण पाहतोय. सामन्याचं समीकरण निश्चित थोडस अवघड आहे परंतु या माले टीमला या
मैदानाचा खूप मोठा अनुभव आपण पाहतोय. होम ग्राउंड आहे माले संघाचं, त्यामुळं इथं या धावा निश्चित रूपाने चेस होऊ शकतात, कारण सातत्यानं या मैदानावरती सराव करताना आपण माले संघाला बघत असतो. सचिन मेंगडे गोलंदाजी मार्क वरती, षटक क्रमांक 2. इथं आपण पाहतोय अगदी स्लॉट मध्ये बॉल होता, विकेट झोन मध्ये आपण पाहतोय आणि धावपलक मात्र आपण पाहतोय जे पुढे जाऊन पोहोचतंय. धावपलकावरती 11 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 सचिन मेंगडे संघाचे संघ नायक स्वतः गोलंदाजीच्या मार्कवरती आले. अत्यंत महत्वाचा सामना, महत्वाची मॅच जी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ज्या गोष्टीसाठी आपण पाहतो की इतका अट्टहास केलाय, लीग मध्ये देखील चांगली कामगिरी करत हे दोन्ही संघ आपण पाहतोय जे सेमीफायनल मध्ये दाखल झाले. हा प्रवास निश्चित सोपा नव्हता. इथं मात्र आपण पाहतोय थोडीशी खराब गोलंदाजी, बरकटलेली लेंथ आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याचा परिणाम जर बघितला तर अवांतर स्वरूपाच्या 2 धावा इथं प्राप्त होणार आहेत. वाईड प्लस 1 डिक्लेअर झोन. धावपलकावरती 13 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 जे मैदानामध्ये सुरू आहे. आतापर्यंत चांगली कामगिरी आपण पाहतोय, जी गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च झाल्यात, परंतु या षटकामध्ये देखील धावा थांबवण्याचं मोठं आव्हान आहे. परंतु अवांतर धावा अशा प्रकारे जर खर्च झाल्या तर निश्चित हे आव्हान देखील थोडंसं खडतर होऊ शकतं. शॉर्ट पॉइंटला त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. तोपर्यंत एक सिंगल प्राप्त होईल आणि संघाचं वाढतं धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. सेमीफायनल दोन्ही बलाढ्य संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जिंकणारा संघ थेट फायनल मध्ये यजमान संघाशी झुंजताना पाहायला मिळेल, लढताना पाहायला मिळेल. त्यासाठीची लढाई जी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथं हलक्या हातानं डिफेन्सिव्ह फटका आपल्याला पाहायला मिळतोय. इथं डिक्लेअर झोन मधून चेंडू जाऊन विसावेल आणि एक अवांतर धाव आपण पाहतोय डिक्लेअर झोन मध्ये प्राप्त होताना पाहायला मिळते. संघाचं धावफलक 15 धावा, 15 चेंडू आणि 30 धावांची गरज या मॅचला जिंकण्यासाठी आपण पाहतोय. सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये माले संघाला असणार आहे. 12च्या सरासरीने इथं धावा बनवायच्या. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा घेणं अपेक्षित आहे. इथं पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा फटका खेळायचा होता, बिग हिट करायचा होता, मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क मात्र होत नाहीये. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळेल. प्रत्येक डॉट बॉल इथं आपण पाहतोय माले संघाला विजयापासून दूर घेऊन जाताना पाहायला मिळेल. 14 चेंडू 30 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आपण पाहतोय. सचिन मेंगडे सुंदर गोलंदाजी करत असताना राईट अँड राऊंड द विकेटचा मारा पुन्हा एकदा ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथं आहे, तोपर्यंत एक सिंगल प्राप्त होईल आणि धावफलक मात्र आपण पाहतोय जे 16 या धावसंख्येवरती पाहायला मिळतंय. आतापर्यंत किती 5 चेंडू हाताळलेत, मात्र 6 धावा या गोलंदाजाने खर्च केल्यात. धावफलकावरती 16 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा अंतिम बॉल षटक क्रमांक 2 मधील आपल्याला पाहायला मिळेल. 13 चेंडू अजूनही 29 धावांची गरज. दोन षटकांचा खेळ अद्याप समाप्त झालाय. सामन्याचं समीकरण 12 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. अतुल शेंडे अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही कोणतीही विकेट माले संघाने गमावलेली नाहीये. इथं एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने गॅप मोठा, चेंडू सुसाट भन्नाट वेगाने चेंडू सीमारेषेच्या पलीकडे मिळताय 4. येतोय चौकार. 20 धावा धावफलकावरती. शेवटच्या 11 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आपण पाहतोय. कमालीची बॅटिंग आपण पाहतोय
अतुल शेंडे 8 चेंडू 9 धावा, तुषार ठोंबरे 5 चेंडू 9 धावेंवरती खेळत आहेत. आतापर्यंत 20 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात. गोलंदाजीच्या मार्कवरती संतोष कावडे या गोलंदाजाला पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती आणले. या अगोदरच्या 2 षटकामध्ये 8च्या सरासरीने इथं धावा खर्च केल्या गेल्या होत्या. आता पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलंय. पहिल्या चेंडूवरती आपण बघितलं असेल की गॅप शोधलाय, एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. संतोष गावडे वरती चढवलेलं आक्रमण आपण पाहतोय. अजूनही 11 चेंडू मध्ये 25 धावांची नितांत गरज आपण पाहतोय माली संघाला. इथं खोलवर टप्प्याचा बॉल होता, खांडून काढलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे, तोपर्यंत एक सिंगल प्राप्त होईल आणि स्कोर कार्ड मात्र पुढे जात असताना धावफलकावरती 21 धावा बरोबर बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत कोणतीही विकेट न गमावता या धावा आतापर्यंत ज्या स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात त्याच अनुषंगाने इथं बॅटिंग करावी लागणार आहे. याच धावगतीने बॅटिंग करणं अपेक्षित असेल. सामन्याचं समीकरण 10 चेंडू आणि 24 धावा ज्या अजूनही बनवायच्यात. इथं आपण पाहतोय उंच आकाशामध्ये चेंडू, फटका तर फसलाय. 2 क्षेत्ररक्षक धावतायत, पळतायत. झेल मात्र इथं ड्रॉप होईल, कलेक्शन होईल, फेकी होईल. तोपर्यंत आपण पाहतोय ज्या मैदानाच्या आतमध्ये 2 धावा ज्या यशस्वीरित्या घेतल्या गेल्या. संघाचं वाढतं धावफलक आपण पाहतोय ज्या स्कोर कार्ड वरती 23 धावा बिना गाड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 9 चेंडू आणि बनवायच्या त्या 22 धावा. 9 चेंडू मध्ये अजूनही 22 धावांची आवश्यकता माली संघासमोर असणार आहे. सेमीफायनल क्रमांक 2 चा थरार आपण पाहतोय. दोन्ही दिग्गज प्रतिस्पर्ध्यांमध्ये सुरू असलेला चुरशीचा सामना आपण पाहतोय. आतापर्यंत 23 बनवल्यात, अजूनही 22 बनवायच्यात. संतोष गावडे आतापर्यंत चांगलं षटक आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर एक दुहेरी धाव. इथं ऑन साइडला खेळलाय, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, टिपलाय झेल आणि पहिला फलंदाज बाद. सेमीफायनलचा थरार आपण पाहतोय. चौंडाई सेवा क्रिकेट क्लब आयोजित सेडानी करंडक 2025 मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत, सहर्ष असं स्वागत. नवीन फलंदाज ऋषिकेश काळोखे जे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सामन्याचं समीकरण बदलेल. 8 चेंडू आणि 22 धावा अजूनही बनवायच्यात. तेवीस चेंडू 23 धावा धावफलकावरती बनवल्यात. अजूनही उर्वरित 22 धावांची आवश्यकता 8 चेंडू मध्ये पूर्ण करायच्या. माले संघ थोडंसं अडचणीमध्ये, या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी ऋषिकेश काळोखे जे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. संतोष कावडेला इथे यश प्राप्त झालंय. एक ब्रेक थ्रू निश्चित संतोषने या ठिकाणी प्राप्त केलाय, परंतु अजूनही मोठी धावसंख्या आहे. या धावसंख्येला पाठलाग करण्यासाठी ऋषिकेशला इथं मात्र आपण पाहतोय चौकार षटकार इथं त्याच्या बॅट मधून येणं अपेक्षित आहे. इथं उंच आकाशामध्ये चेंडू, हा देखील फटका फसलाय, मात्र इथं दूरवरती जाऊन पोहोचेल, चेंडू पोहोचेल. पंचांच्या निर्णयाची तिसऱ्या पंचांकडे षटकार आहे. 6 धावा प्राप्त झाल्यात. आल्याच आपण पाहतोय एक षटकार जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळेल. सामन्याचं समीकरण पुन्हा एकदा बदलेल. शेवटचे 7 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. ऋषिकेश आला, त्यांनी पाहिलं आणि त्याने जिंकून घेतलं सारं. काय कमालीची बॅटिंग आपण पाहतोय. संतोष गावडे महागडं षटक इथं मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. इथं पुढे सरसावत खेळलाय, अगदी सरळ चेंडू जाईल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. थोडासा फंबल आहे, मात्र कोणती हानी त्या ठिकाणी नसेल. एकमात्र धाव इथं धावफलकाला पुढे घेऊन जाताना पाहायला मिळेल आणि संघाचं धावफलक असेल 30 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 6 चेंडू आणि
15 धावांची आवश्यकता. टीममेटिंग करू नका. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती आहे, अजूनही फायनलचा सामना आपल्याला खेळवायचा आहे, त्यामुळं स्पीडअप करायचंय, वेळ वाचवायचा आहे मित्रांनो. 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता अशी मॅच आपण पाहतोय जी मैदानाच्या आतमध्ये. शेडानी करंडक 2025 चे आयोजन नियोजन, अत्यंत सुंदर माले क्रिकेट ग्राउंडचं हे संघाचं हे मैदान. चोवीस चेंडू मध्ये 45 धावांची गरज असताना 6 चेंडू मध्ये हा सामना येऊन पोहोचलाय 15 या धावसंख्येपर्यंत. 6 चेंडू मध्ये अजूनही 15 धावा विजयासाठी बनवायच्यात. येणारे 6 चेंडू निश्चित सांगून जातील कोणता संघ हा फायनल मध्ये दाखल होणार आहे. त्यासाठीची लढाई जी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती आदित सिंग, स्लॉग ओव्हर मध्ये आपण पाहतोय. नॉन स्ट्राईकला अतुल शेंडे सलामीला आलेला आपण पाहतोय अजूनही मैदानाच्या आतमध्ये. तर ऋषिकेश काळुखे स्ट्राईक ऑन तयार. इथं व्हाईट बॉल, अवांतर धाव इथं स्कोर कार्डला पुढे घेऊन जाताना पाहायला मिळेल. या स्पर्धेच्या निमित्तानं शुभागमन होते. शेडानी गावचे सामाजिक कार्यकर्ते अविनाश भाऊ घाटे या मान्यवरांचे या ठिकाणी शुभागमन झाले. आपले मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत. व्हाईट बॉल आलाय. पहिलाच वाईड अतिरिक्त धाव इथं खर्च केले गेले. शेवटचे 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. ऋषिकेश स्ट्राईक ऑन तयार. तर आदित सिंग गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. आखू टप्प्याचा बॉल होता, फटका तर फसलाय. उंच उंच आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाज ऋषिकेश काळुकेचा खेळ. धक्का क्रमांक 3. सामन्याचं समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. शेवटचे 5 चेंडू, 14 धावेंची गरज. 5 चेंडू 14 अशा प्रकारचं समीकरण इथं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सर्वेश आलाय. या धावसंख्येचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय की ही धावसंख्या जर बनवली गेली तर निश्चित माले संघ फायनल मध्ये खेळताना पाहायला मिळेल. ही धावसंख्या डिफेंड झाली तर भादस संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये दाखल होणार आहे. त्यासाठीची लढाई आपण पाहतोय जी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. दोन्हीही दिग्गज प्रतिस्पर्धी जे मैदानाच्या आतमध्ये लढताना पाहायला मिळतात. एक अटीतटीची लढत जी मैदानामध्ये महत्वपूर्ण रोमांचकारी लढत जी पाहायला मिळते. यावेळी आपण पाहतोय 22ची धाव या ठिकाणी प्राप्त होईल. संघाचं धावफलक मात्र पुढे जाऊन पोहोचते. धावफलकावरती 32 धावा. सामन्याचं समीकरण 4 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आपण पाहतोय. अतुल शेंडे इथं मात्र आपण पाहतोय बऱ्याच कालावधीपासून शांत संयमी बॅटिंग करताना पाहिलं. 9 चेंडू मध्ये 10 धावा अतुल शेंडेच्या बॅट मध्ये आपण पाहतोय, ज्या सेमी फायनल क्रमांक 2च्या इनिंग मध्ये पाहायला मिळत आहेत. जे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. 32 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. शेवटचे 4 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता असताना अतुल शेंडे स्ट्राईक ऑन तयार असणार आहेत. हा व्हाईट बॉल आलाय. अवांतर धाव इथं स्कोर कार्डला पुढे घेऊन जाताना पाहायला मिळेल. धावफलकावरती 33 धावा. सामन्याचं समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. शेवटचे 4 चेंडू आणि बनवायच्या त्या 12 धावा. 4 चेंडू 12 धावा अशा प्रकारचं गणित गुणोत्तर इथं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. लागोपाठ दुसरा चेंडू. तिसऱ्या पंचांकडे इथं आपण पाहतोय गोलंदाजी करणाऱ्या संघानं निर्णय रेफर केलाय.
ट्रस्ट का या स्पर्धेच्या निमित्तानं शुभागमन होते. चौंडाई सेवा मित्रमंडळ ट्रस्टचे कोण अध्यक्ष सन्माननीय अध्यक्ष रमेश भाऊ पडवळ यांचे या ठिकाणी शुभागमन झाले. आपले मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. व्हाईट बॉल आलाय. लागोपाठचा दुसरा व्हाईट बॉल येताना पाहायला मिळते. अवांतर धावी ते येताना पाहायला मिळेल. सामन्याचं समीकरण बदलतंय. शेवटचे 4 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आपण पाहतोय. आदिश सिंगला गोलंदाजीच्या मार्कवरती आणलं आणि आदिश सिंग इथे गोलंदाजी करत असताना आतापर्यंत चांगली कामगिरी. थोडंसं अवांतर धावा जरूर खर्च केलेत परंतु तितकासा परिणाम होणार नाही. आपण पाहतोय अजूनही 11 धावांची गरज आहे. इथं आपण पाहतोय ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये इथं मात्र आपण पाहतोय जेल टिफ्लाय. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 4. फलंदाजाला विनंती आहे लवकर जायचं मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 3 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. बरोबर ना. 34 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. कोण आले बॅटिंगला कोण आले? करण दातीर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सर्वेश आणि करण ही जोडी आपण पाहतोय जी मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती 34 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक शेवटचा आणि अंतिम जिंकणारा संघ हा फायनल मध्ये दाखल होणार आहे. त्यासाठीची लढाई आपण पाहतोय. एका बाजूला माले क्रिकेट क्लब माले तर त्यांच्या विरोधामध्ये सचिन भाऊ मेंगडे स्पोर्ट फाउंडेशन भादस संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सेमी फायनल क्रमांक 2 ची लढत. इथं व्हाईट बॉल आलाय. अवांतर धाव इथं खर्च गेले. सामन्याचं समीकरण पुन्हा एकदा बदलेल. शेवटचे 3 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. कृपया वेळ वाचवायचा आहे. दोन्ही संघांना विनंती आहे. फायनलची मॅच आपल्याला खेळवायची आहे. आदी सिंग पुन्हा एकदा. इथं लोवर फुल टॉस होता. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ मध्ये. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा इथं पूर्ण होणार आहेत आणि 2 धाव्यांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाऊन पोहोचते. 37 धावा धावफलकावरती. सामन्याचं समीकरण बदलेल. शेवटचे 2 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. कोण जिंकणार? येणारे 2 चेंडू निश्चित सांगून जातील. जबरदस्त कामगिरी आजच्या दिवसभरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. थोडं स्पीडअप करायचंय मित्रांनो. क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहतोय सचिन भाऊ मेंगडे स्पोर्ट फाउंडेशन भादस संघानं आतापर्यंत चांगले सामने जे जिंकत आज सेमी फायनल मध्ये दाखल झाले. अगदी शॉर्ट ऑफ लेंथ होता चेंडू मात्र बाहेर जाणारा. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव इथं स्कोर कार्डला पुढे घेऊन जात असताना शेवटचे 2 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक्स्ट्रा रन्स इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आदिश सिंगनं खर्च केलेत आणि हे एक्स्ट्रा रन्स निश्चित संघाच्या अडचणीमध्ये वाढ करताना पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत माले संघाचे 3 फलंदाज जे तंबूच्या आसऱ्याला परतलेत. करण दातीरला इथं मैदानाच्या आतमध्ये पाठवलंय. लेफ्ट हँडर बॅटर आपण पाहतोय स्ट्राईक ऑन तयार असणार आहे. तर आदिश सिंग राईट हँड राऊंड द विकेट. व्हाईट बॉल आहे का नाही यासाठी इथं विकेट आलाय. तिसऱ्या पंचांकडे व्हाईट साठी ना. फलंदाज मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवा लगेच.
फेअर डिलिव्हरी. शेवटचा एक चेंडू हा. आणखी शेवटचा एक चेंडू. 7 धावांची आवश्यकता. एक सिक्सर निश्चित हा सामना टाय होऊ शकतो. सामना टाय झाला तर 7 आहेत ना. एक चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. हा सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. अडतीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. शेवटचा एक चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. स्ट्राईक ऑन सर्वेश. व्हाईट बॉल. अवांतर धाव इथं खर्च केली गेली आहे. सामन्याचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय. शेवटचा एक डिक्लेअर आहे का. 2 धावा इथं प्राप्त होणार आहेत आणि सामन्याचं समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. शेवटचा एक चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. एक बॉल मध्ये 5 धावांची गरज असताना आपण पाहतोय सर्वेश वरती खूप मोठी जबाबदारी इथं माले संघाची असणार आहे. तर आदित सिंग गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. शेवटचा एक बॉल आणि 5 धावांची गरज. वेळ वाचवायचा आहे. वेळ आणि इथं डॉट बॉल आणि फायनल मध्ये दाखल होणारा दुसरा संघ ठरलाय सचिन भाऊ मेंगडे स्पोर्ट फाउंडेशन. भादस संघ विजेते संघाचं अभिनंदन. पराभूत संघाच्या